स्वागत आहे चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहे नगर शिरूर तर पुणा रोड जो आहे ना, तो रात्रीचा प्रवासाने कशा गाड्या चालतात, कोणत्या स्पीडने चालतात, कशी गाडी चालवावी लागते ते बघणार आहे आपण। तर व्हिडिओमध्ये बनून राहा, पुढे दाखवतो तुम्हाला। मध्ये मध्ये ना खूप ट्रॅफिक लागते आणि मध्ये रस्ता मोकळा बघायला भेटतो आपल्याला, पण ह्या रोडला आहे ना गाडी हळू चालवणं शक्य नाही। जर गाडी हळू चालवली तर मागून येऊन आपल्याला कोणीही ठोकू शकतं। व्हिडिओ गेम सारख्या गाड्या चालतात इथे, एकदम हायवे आहे आणि खूप रश ड्रायव्हिंग करावं लागते इथे। सगळ्या इंडिकेटरवर खेळ नाईट ड्राईव्हला। कुठूनही कोणी घुसून जातं। एक लाईन मधून जर एक लाईन पकडली गेली, दुसरी लाईन पकडायला खूप कठीण जातं लगेच, कारण एक लाईनच्या गाडी एका मागे एक पाठीमागे एक गाड्या चालतात। आता मी फसलोय एका मागे एका ट्रकच्या मागे जायचे वांदे होऊन गेले मला आता दुसऱ्या लेनला। बघा लगेच मागून डिपर मारू राहिला का घुसू नको मध्ये म्हणून। तर आता आहे ना थोडा मोकळा रस्ता बघायला मिळेल आपल्याला आणि बरं झालं सगळ्या गाड्या आता मागे गेल्या आणि आपल्याला पुढे जायला चान्स भेटलेला आहे। आता आपण रपारप रस्ता कव्हर करू आणि इथे ना पावसाचं वातावरण झालेलं आहे, जबरदस्त वातावरण झालेलं आहे आणि रात्रीचे ना आता 2:30 वाजू राहिलेले। तर रात्रीचे 2:30 वाजले तरी इथे ट्रॅफिक बघा, जबरदस्त ट्रॅफिक। 24 तास गाड्या चालतात इथे, 24 तास ह्या रस्ता भरूनच गाड्या राहतात। असं कुठलाच टाईम नाही का त्या टायमाला गाड्या नाही राहत। असं 24 तास ट्रॅफिक बघायला मिळते आपल्याला यार पुणे शिरूर रोडला। थोडा मध्ये मध्ये घाट रस्ता पण आहे। प्रवास करत होतो तर सहज म्हटलं ब्लॉग करून घेऊ, तुम्हालाही दाखवून देऊ का रोड कसा, गाड्या कशा चालतात। ह्या रूटने कधी आले तर बघा, स्वतः ड्रायव्हिंग करण्याचा अनुभव एक वेगळाच आहे। मजा येऊन जाते गाडी चालवायला। पण इकडे समोरचं सीन बघा तुम्ही, दिसत पूर्ण म्हणजे मला वाटतं समोर इथूनच आहे ना पुणा सिटीचं एरिया लागून जातो, त्यामुळे आपल्याला पूर्ण लाइटिंग बघायला मिळते पुढे। आपण आहे आता पुणे सुपा गावाला आणि इथे पुन्हा थोडीफार ट्रॅफिक लागली होती, क्लिअर झाली आता। आणि आता इथून पुन्हा आपण रपारप निघणार आहे, कारण जेवढा लवकर रस्ता कव्हर करायचा तेवढा कव्हर करून घेऊ आपण। आपण जाणार आहे रात्रीच, आता 2:30 वाजलेले, आपल्याला जायचे सातारा। ते गाडी चालवण्याची रात्रीची मजा वेगळी आहे, पण जर झोप येत असेल तर गाडी साईडला लावून झोपून घेणे ह्याच्यातच भलाई आहे। रिस्क घेऊन रात्रीची गाडी चालवायची नाही। मला सवय आहे, मी 24 तास चालवतो, त्यामुळे मला काय वाटत नाही। आणि इथे ना डिपर मारूनच गाडी चालवायची, जेणेकरून समोरच्याला कळतं का आपण मागून साईड मागत आहे किंवा मागे गाडी आहे। त्यामुळे ना ॲक्सिडेंटचा खतरा जो आहे तो टाळला जातो आणि गाडी पास करण्यासाठी पण मदत होती। तुम्हाला जर ओव्हरटेक जरी करायचं असेल तरी इंडिकेटर देऊनच रात्रीला ओव्हरटेक करायचं, जेणेकरून मागच्यालाही कळतं का आपण ओव्हरटेक करणार आहे। भरपूर लोक गाडी चालवतात, पण काही चालवायची म्हणून चालवतात, त्यामुळे ॲक्सिडेंटचं प्रमाण आजकाल वाढलेलं आहे। सेफली ड्राईव्ह करायची। रस्ता मोकळा असेल तरच जोरात चालवा, नाही तर स्पीड लिमिट कंट्रोलमध्येच असलेलं बरं आहे, जेणेकरून वाहन आपल्या ताब्यात राहतं।
गडबडून गेलेली आहे टोल नाक्यावर. पिकअपवाला काय करत होता काय माहिती, त्याचं फास्टॅग नाही का काय, त्याच्यामुळे रिवर्स घ्यावे लागते सर्वांना गाड्या. आता आम्हाला पण रिवर्स घ्यावी लागेल. रात्रीचे 3 वाजून गेले आणि मगसमारे चालू आहे इथे. असं या पद्धतीने आपल्याला काही त्रासही करावा लागतो हायवेला असताना रात्रीचा. फास्टॅगचा खेळच जबरदस्त आहे. फास्टॅग ऑनलाईन राहिलं तरच बरं आहे आजकाल. कॅश काही चालत नाही आता. माझ्या मागे 10-12 गाड्या आहे. आता आहे ना आपण दुसऱ्या लेनमध्ये घुसलो फास्टॅगच्या. तिकडून निघालो जेमतेम 20-25 मिनटं दिलं घालवून त्याने. आता इकडे काय टाइमपास चालू आहे काय माहिती. रात्री एवढं वेळ झालेला आहे तरी पण गर्दी खूप आहे इकडे टोल नाक्यावर. बघू आता आपलं. ना थांबू राहिले. होऊन पण गेला आपला स्कॅन. आपला गाडी नंबर चला रे वर करणार आहे. स्कॅन होऊन गेला तरी वर नाही करू राहिला तो. निघालोय आता आपण पुढे पुणा रोड. गाड्या आपण भरपूर ओव्हरटेक करून पुढे आलो ट्रक वगैरे म्हणून थोडा रस्ता आता मोकळा आहे चालवायला. मजा येऊ राहिली आहे. हे मध्ये मध्ये आहे ना दुकान वगैरे काय हॉटेल वगैरे आले तर हे असे वाईट्स जे दिसत आहे तुम्हाला, हे रंबल्स छोटे छोटे गतिरोधक आहे ते, जेणेकरून गाडी हळू करतात बघूनच लांबूनच दिसून जातं ते. इथे काहीतरी पडलंय बारीक बारीक खडी. घाट सेक्शन लागलेला आहे पुन्हा थोडासा. हे घाटात ही गाड्या आहे ना तुम्ही बघतच असाल इथे कशा चालवतात. कोणी कसंही गाडी चालवतं म्हणून आपण स्वतः सांभाळूनच गाडी चालवलेलं बरं आहे. बेकार जोऱ्यामध्ये जाऊ राहिलेले. ते इथे लिहिलेलं आहे शार्प टर्न गो स्लो. तरी ही लोक शार्प टर्न असो का काय बी टर्न असो बेकार टर्न मारतात डायरेक्ट. हळू चालायचं तर नावं नाही इकडे या रोडला. बघा हळू चालण्यासाठी रंबल्स लावले पण हळू कोणी चालत नाही. एकदम स्पीडमध्ये जातात. स्पीड लिमिट तर क्रॉस करूनच गाड्या असतात इथे असं मला वाटतं. भयानक रात्रीच्या वेळेला स्पीडमध्ये गाड्या चालवतात इथे. तुम्हाला आहे ना आजचा नाईट ड्राईव्हचा व्लॉग आहे ना कशा गाड्या चालतात काय कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मला जर काय डाऊट असेल काय वाटत असेल तर कमेंट करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून द्या. तर भेटू आपण एखाद्या नवीन भन्नाट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. मस्त राहा. धन्यवाद.